आणि आपल्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील जनतेसमोर आम्ही सादर केलेला आहे। मशाल ह्या निशाणीने विजयी सुरुवात आमची अंधेरीच्या पोटनिवडणुकीपासून झालेलीच आहे आणि आता तर मोठी सार्वत्रिक निवडणूक आम्ही लढतो आहोत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मशाल चिन्ह हे पोचलेलं आहेच आणि ही मशाल नुसते एक चिन्ह म्हणून नाही तर आता जो काय सरकार विरुद्धचा असंतोष आहे तो या मशालीच्या रूपाने भडकणार आहे आणि त्याच्यामध्ये ही हुकुमशाही राजवट आणि जुमलेबाजी राजवट जाळून भस्म होईल हा मला आत्मविश्वास आहे। जसं गीत आज मी तुमच्या समोर सादर केलं तसंच एक मशालीचं नेमकं चित्र, कारण आम्ही एक चित्र केलेलं आहे, ते चित्र आणि हे चित्र याच्यात फरक आहे। हे चित्र आहे ते ईव्हीएम किंवा मतपत्रिकेवरचं हे चिन्ह आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला आवाहन करतो आहे, सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय की यापुढे मतदारांसमोर जाताना हे जे चित्र आहे हे चित्र घेऊन जा। याचं कारण आपण जे चित्र केले ते थोडं वेगळं आहे। पुन्हा मतदानाच्या वेळेला या चिन्हात आणि त्या चिन्हामध्ये कुठेही गैरसमज होता कामा नये म्हणून हेच चिन्ह यापुढे प्रचार करताना सर्वांनी वापरावं अशी मी तमाम शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे हे चिन्ह वापरावं अशी मी विनंती करतो आहे। आता याच्या पुढे आपल्या मनात काही प्रश्न असतील तर त्यांना उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन। घेतानाचे फोटो हे रोज आपल्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियातून संपूर्ण देशाला पाहायला मिळतील ही एक अपेक्षा आहे आणि निवडणूक आयोगाला मी आणखीन एक सूचना करतो, जर तुमच्याकडे जास्त स्टाफ असेल तो आमच्या घरी पाठवला तर बॅगा भरायला आम्ही त्यांची मदत घेऊ शकतो की जेणेकरून बॅग भरण्यापासून मग सगळं काही तुमच्या हातामध्ये आम्ही द्यायला तयार आहोत। म्हणजे मग आम्हाला ह्या कळवाकळवीची काही वेगळी भानगड करण्याची आवश्यकता नाहीये। तर आज जी तारीख आहे, आजची तारीख आहे 16, म्हणजे आजपासून मोदी आणि शहांचे फोटो आणि त्यांच्या झाडाझडतीचे सगळ्या चित्रफिती या प्रसार माध्यमातून संपूर्ण देशाला पाहायला मिळेल आणि जगाला कळेल की खरंच देशामध्ये निर्वाचन आयोग जो त्याने आमच्याबाबत निर्णय दिलेला आहे उपराटा, आमचं नाव आणि चिन्ह हे जसं गद्दारानं दिलं तो अजूनही विकला गेलेला नाही। मग तो पंतप्रधान पद भूषवलेला कोणी नेता असो किंवा सामान्य नेता असो, सगळ्यांना समान न्याय हा निवडणूक आयोग लावतो आहे आणि आजपासूनच हे फोटो आणि या फिती मी अपेक्षित करतोय। नोटिस नहीं, एक उन्होंने परिपत्र क्या कहते हैं उसको, परिपत्र दिया है जिसका मैं स्वागत कर रहा हूं और इसलिए स्वागत कर रहा हूं क्योंकि उनके लिखा गया है सभी मान्यता प्राप्त जितनी सारी पार्टियां हैं पॉलिटिकल, उनके लिए उन्होंने एक पत्र लिखा है और उसमें मुझे खुशी है कि भाजपा का भी नाम है और इसलिए मुझे खुशी है क्योंकि फिर भाजपा भी मान्यता प्राप्त पार्टी है और इसलिए मैं मान्यता उनकी मान रहा हूं। जो आगे जो उन्होंने लिखा है कि आज के बाद या इसके आगे सारी पॉलिटिकल पार्टी के जितने सारे नेता हैं वो कहाँ जाएंगे, हेलीकॉप्टर या एयरक्राफ्ट, उनकी जानकारी देनी चाहिए, कितने दिन रहेंगे, उनके साथ सामान क्या रहेगा और ये सारी जानकारी उनको देने की उन्होंने एक बात कही है। तो जैसे आपने देखा, आपके माध्यम से पूरे देश ने देखा कि राहुल गांधी जी का सामान वो पूरा चेक कर रहे हैं, तो आज से और आज के बाद भी नरेंद्र मोदी जी और अमित शाह की बैग, उनके बैग में भी क्या है वो भी सब पूरी जनता देखेगी, ये मैं अपेक्षा करता हूं। और इससे पता चलेगा कि जो हमारी एक आशंका है, हमारा चिन्ह और नाम जिस तरीके से उन्होंने गलत तरीके से, जिसके खिलाफ हम सुप्रीम कोर्ट में गए हुए हैं और आशा है हमें वहां न्याय मिलेगा, जरूर मिलेगा, लेकिन गद्दारों के हाथों में दिया तो अब उनको एक उपलब्धि है कि वो बिका हुआ नहीं है निर्वाचन आयोग। और इसलिए मैं मानता हूं कि प्रधानमंत्री जी कितना प्रोटेक्शन लेके घूमते हैं, उसका खर्चा कौन करता है, जो उनका आना जाना होता है उनका खर्चा कौन करता है, उनके बैग में क्या होता है, वो बैग कैसे खोली जाती है, बैग कैसे बंद की जाती है, वो पूरी जानकारी पूरी देश की जनता के नजर के सामने आएगी, यही मैं आशा करता हूँ। थैंक यू।